नमस्कार. परवा झालेल्या पत्रकार परिषदेचं उत्तर देण्याकरता खऱ्या अर्थाने दुसरी पत्रकार परिषद बोलवली जाते. मला संजू बाबा आणि रामराजे यांनी बरेच ॲग्रेसिव्ह होऊन आणि मला वाटतं मी बोलल्यामुळे त्यांचा BP सगळं हल्लेलं दिसते आणि मानसिक स्वास्थ्य पण त्यांचं खराब झालेलं दिसतं. पण मला त्यांचं मानसिक स्वास्थ्य खराब करणे हा माझा त्यांचा अजिबात हेतू नव्हता. माझा हेतू एवढाच होता की तालुक्यामधल्या ज्या संस्था विकल्या गेल्या, शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था, साखर कारखान्याची जमीन असेल, तुमचा खरेदी विक्री संघ बंद करून त्या ठिकाणी गोविंदनी चालू केलेला स्वतःचा गोडाऊन असेल, दूध संघाच्या विक्रीनंतर बँक पहिली त्यांनी गोयंकाला विकली. गोयंकाच्या आधी 70,000 कोटी रुपयाची जो कर्जमाफी झाली, त्या कर्जमाफीमध्ये सगळे प्रकरणं लोकांची शेतीची प्रकरणं दाखवण्यात आली. अनेक गोष्टींचा आणि ती असलेली बँक त्यांनी आता बुलढाणा बँक केली पतसंस्था. मी त्यांना म्हटलं होतं की श्रीराम तुम्ही विमानतळ विकायला काढले, विमानतळाची मागणी केलेली आहे, तर विमानतळाची ते म्हटले आम्ही आमच्या कुटुंबाने कुणी विमानतळ मागितलेलं नाही. मी जेव्हा बोलतो तेव्हा पुरावा हातात असल्याशिवाय मी बोलत नाही. त्यांनी असं सांगितलं की माजी खासदार च्या नावाने एक अर्ज आहे, त्या अर्जाची प्रत मला अजून बघायला मिळाली नाही. पण मला ज्या प्रकारे माहिती आहे त्या प्रकारे हा त्याच्या घशात जाऊ नये म्हणून त्या काळात हिंदुराव नाईक निंबाळकर, स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर बोलले होते आणि त्यासाठी त्यांनी कुठला अर्ज केला असेल तर त्याची मला कल्पना नाही. आणि फलटण शहराचं वैभव असणारं हे विमानतळ गिळायची किंवा त्याची मागणी करायची आमची बरीच इच्छा नाही. फलटण शहरातला पालखी थळ उठवायचा आणि कारखान्यामध्ये जे 8 कोटी रुपयाला ज्या लोकांना जमीन विकल्या त्यांचीच जमीन 100 कोटी रुपयाला विकत घेऊन शासनाचे पैसे घेऊन तिथे एक मोठा आर्थिक फ्रॉड शासकीय लोकांच्या मदतीने चालला होता. त्याच्यावर नजर टाकणं मला गरजेचं वाटलं. आणि या ठिकाणी मला श्रीमंत रामराजेंना सांगायचं की आपण जे बोलताय की आम्ही तोंड उघडलं तर तुमच्यात जेवढी तोंड उघडायची क्षमता आहे तेवढं तुम्ही तोंड उघडा. त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला रणजित नाईक निंबाळकर आम्ही सगळं समर्थ आहोत. आणि जितक्या तुम्ही खाली पातळीवर जाल तितका कचरा तुमचा बाहेर निघणार याची तुम्ही 100% याच्यामध्ये खात्री बाळगा. मला परवा संजू बाबांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, माझे जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या संजू बाबांनी सांगितलं की दूध संघाचे सभासद आहे. दूध संघ ठेवलाच कुठे सभासदाला तुम्ही? 70,000 लिटर दूध असणारा दूध संघ तुम्ही ट्रॅक्टर वाटून लोकांना पैसे वाटून ताब्यात घेतला आणि गोविंद वाढवला आणि दूध संघ बंद केला. RKVYची योजना असणारे त्याचे कूलर आलेले कूलर हे कुणी खाजगी संस्थेला वापरत आहे. त्याचे व्हिडिओ चित्रण सकट त्याची सगळी संपूर्ण माहिती आपण घेतली. आज एवढा वेळ आपल्याला नाही. निश्चितपणे त्या दूध संघाचा वापर फक्त केला आणि दूध संघ आज पूर्णपणे दूध संघ बंद आहे. दूध संघाच्या संस्थेच्या नावावर बोगस दूध टाकलं जातं आणि हा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी या कुटुंबियांकडनं केला जातो. एकीकडं स्वतःचं दूध खाजगी दूध संघ वाढवायचा आणि सहकारी दूध संघाचं डबडं वाजवायचं आणि त्याला विक्रीला काढवायचं, ही गोष्ट निषेधार्थ आहे. माझ्या बाबतीत म्हटलं की स्वराज विकला, हा विकला. स्वराज हा माझा खाजगी व्यवसाय होता, मला चालवावा वाटला म्हणून चालवला. जेव्हा चालवायला नाही वाटलं तुम्ही विना विकलं, आणखी जमिनी विकल्या, आम्ही त्याच्यावर कधी बोललो नाही. खाजगी उद्या तुम्ही काही विकलं तर आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. त्यांनी बोलताना असं सांगितलं की फॉरेस्टच्या जागेवर म्हणे आम्ही अतिक्रमण केलं. कुठेही फॉरेस्टच्या जागेवर अतिक्रमण असं तर त्यांनी सांगावे, त्यांनी आमच्या विरुद्ध तक्रार दाखल करावी. पण त्याविरुद्ध जे त्या बंगल्यात रस्ता आहेत संजू बाबा रामराजे, तो सरकारी रस्ता
पूर्णपणे रस्ता अडवून त्याच्यावर तक्रार सचिन सूर्यवंशी बेडकेंनी दाखल केलेली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. संपूर्ण सरकारी रस्त्यावर यांची घर बांधून सरकारी रस्ता अडवलेला आहे आणि त्याच्यावर यांची घरं आहे, अतिक्रमणावर यांची घरं आहे. ही गोष्ट आम्ही काय त्या खालच्या पातळीवर जात नाही. खालच्या पातळीवर जायची सवय यांना आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या बायकोवर जे म्हणतात ना पोलीस केसेस घालायला लावल्या, अमकं केला लावल्या, तर यांनी पोलीस केसेस घालायला लावल्या. खालच्या पातळीच्या 354 सारख्या विनयभंगाच्या तक्रारी यांनी दाखल करायला लावल्या माझ्या पत्नीवर, माझ्यावर एकत्र मिळून. आणि माझं कुटुंब कसं अडचणीत जाईल, माझं आज जे काही कोर्टातले प्रकरणं चालू आहे ते ह्यांच्या फंडिंगने चालू आहे. फलटण तालुक्याला माहिती नाही आणि आम्ही याच्यामध्ये काही गोष्टीचं तारतम्य ठेवलं आहे जे व्यक्तिगत जायचं नाही. त्यामुळंच मी थांबू नये. याचा अर्थ काय आम्ही असं नाही की आम्ही बांगडं घाललेलं नाही. मला जमीन विक्रीच्या बाबतीत सांगायचं आहे की 2.5 कोटी रुपये 70,000 लिटर असणारा दूध संघ यांनी मोडीत काढला. मग घेतला कशाला होता? एकही संस्था यांनी कुठली काढलेली नाही. मधुजी शाळेपासून सगळ्या संस्था यांच्या आजोबांनी काढलेल्या आहेत. मला आजोबांच्याबद्दल कुठलाही द्वेष नाही. संस्था काढल्या, संस्थेच्या शिक्षकांना लॉटरीचे पैसे गोळा केले. लॉटरीचे पैसे गोळा करून ते गेले कुठं? श्रीराम सहकारी कारखाना यांनी म्हटलं आम्ही बंद पडलेला ताब्यात घेतला. बंद पाडला कोणी? बंद यांनी पाडला. राम मंदिरामध्ये मीटिंग घेऊन झोनबंदी उठवायचा निर्णय यांनी घ्यायला लावला. कोर्टात गेले आणि श्रीराम कारखान्याला ऊस द्यायचा नाही अशा ठिकठिकाणी मिटिंग घेतलं आणि श्रीराम कारखाना यांनी बंद पाडला. श्रीराम कारखाना बंद पाडण्यासाठी रामराजांनी पूर्ण ताकद खर्ची लावली. सभासदांचे हक्क गाळण्यासाठी कोर्टात गेले आणि त्याच्यावर हनुमंतराव पवारांचा विजय झाला. तो विजय यांना बघवला आहे. याचे फायनान्स सगळे बंद करायला सांगितले. फायनान्स बंद करून श्रीराम सहकारी कारखाना बंद पाडला. तो श्रीराम सहकारी कारखाना आज याच्यापेक्षाही दुर्दैव असे की श्रीराम सहकारी कारखाना एका संस्थेला चालवायला दिला, श्रीराम सहकारी जवाहर संस्था नावाच्या. आणि जवाहर संस्थेकडून त्या श्रीराम जवाहर संस्थेकडून 110 रुपये टनाला व्यवहार ठरला की बाबा द्यायची. 110 रुपये टनाप्रमाणे पैसे आलेत का नाही हे जरा आम्हाला चेक करायचं आणि त्या संस्थेला चालवायला दिला आहे का नाही हे सुद्धा आम्हाला चेक करायचं. आता ते 110 रुपये टनाने समजा 5 लाख टन गाळप झालं तर साधारण 5,50,00,000 रुपये भाडं वर्षाला श्रीराम कारखान्याला मिळायला पाहिजे होतं आणि प्लस प्रॉफिट मिळायला पाहिजे होता. तो प्रॉफिट श्रीराम सहकारी कारखान्याला मिळाला का नाही हे चेक करायला पाहिजे. आपण एखादा गाळा बांधला तर त्याचं भाडं वाढत जातं का? पत्रकार बंधूंना मला विचारायचं, तुम्ही एखादी जागा घेतली तर भाडं वाढत जातं का कमी होतं? वाढतं ना. मी तुम्हाला पुरावा देतो. या श्रीराम सहकारी कारखान्याचं जे 6 कोटी रुपयाचं भाडं होतं ते केवळ 50 लाख रुपयावर यांनी करार केलेला. हे 6 कोटी रुपये श्रीराम सहकारी कारखान्याने हे पैसे गेले कुठे? ते म्हणतात ना की स्वराज कारखाना काय करतो. स्वराज कारखाना लोकांच्या टाळूचं मड्याचं लोणी खात नाही तुमच्यासारखं. तुम्ही शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे खाताय, शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे खाताय. त्याचा दुधाचा ऊसाचा दर मिळाला पाहिजे. आज आमच्या कारखान्याबद्दल तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही आमचे शेअर होल्डर बी नाही, आम्ही तुम्हाला कोणाला पैसेही नाही घेतले. आणि तुम्हाला काय माझी ॲफिडेविट तपासून घ्यायची असेल तर तपासून समोर मग बोलवा, मग आम्ही त्याच्यावर बोलू. स्वराज कारखाना हा 150 रुपये दर दिलेला आहे. तालुक्यातला सर्वाधिक दर दिलेला आहे. ह्यांना सर्वाधिक दर देता येत नाही कारण ह्यांचं कमिशन त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. श्रीराम सहकारी कारखान्यावर कर्ज नाही कारण जमिनी विकलेल्या आहेत. आमच्या कारखान्यावर कर्ज असून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एवढा हायेस्ट उच्चांकी दर देऊ शकतो. मग कारखान्यावर काहीतरी घाणेरडे आरोप करायचे, काटेकोटेकाचे आरोप करायचे. आज देशातला सर्वात मोठा त्या ठिकाणी डिस्टलरी प्रकल्प उभा राहिलेला आहे. त्या ठिकाणी नेहमी म्हणायचे की 13 नंबर खोली, 12 नंबर खोलीचे आरोप केले की 13 नंबर खोली लोकांना दाखवली. तिथं जाऊन कोणीही मोजा पत्रकार बघतो की तिथे 13 खोल्या तरी आहेत का? फेक नॅरेटिव्ह सेट करायचा, लोकांच्या मनामध्ये खोटं सेट करायचं की मी त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. कुठल्या कार्यकर्त्यावर त्यांच्या गुन्हे दाखल केले? मी दाखवतो की आमच्या कुठल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले. त्यांनी माझ्यावर सोडा, मी 18 वर्षाचा असताना सुद्धा रामराजे त्या ठिकाणी दबाव आणून माझ्यावर पहिली केस माझ्यावर गुन्हा 18 वर्षाचा असताना दाखल केला. आज त्यांनी कसे गुन्हेगारीच्या लोकांना संपवायचं, लोकांना केसेस टाकायच्या हे जिल्ह्याला नवे नाही. आज उदयनराजेंचे त्यांचे संबंध चांगले असतील तर उदयनराजेंना खंडणीची केस कुणी टाकली हे उदयनराजेंना विचारा, जयकुमार गोरेंना विचारा.
मला विचारा, केसेस टाकणे हा आमचा धंदा नाही, हा तुमचा धंदा आहे. आणि या धंद्याला पूर्ण उरणारा रणजित नाईक निंबाळकर आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत त्यांनी इनडायरेक्ट आरोप केला की गल्ल्यातले पैसे सिरपच्या कुणी घेऊन गेले. मला सांगायचं आहे, आमचं कुटुंब सदन आहे. कोणाच्या गल्ल्यात अन्न कार्यक्रम, जसे तुम्ही आता शेतकऱ्याच्या गल्ल्यातनं पैसे कमी केले, 7 कोटीचं भाडं 50 लाखावर आलेलं, ते पैसे खाताय, तसे तर आम्हाला कधीच गरज पडली नाही. आणि शेतकऱ्यांच्या गल्ल्यातनं नरगिसबानं कुणी नाचवली हे फलटण तालुक्यातल्या जुन्या लोकांना माहिती आहे, पण मला त्या लेवलला जायचं नाही. त्यामुळं तुम्ही जर घसरला तर त्याच्यापेक्षाही जास्त मी घसरणार याची आपल्याला कल्पना असावी. त्याचबरोबर या ठिकाणी मी तुम्हाला ते सांगितलं की 70,000 कोटीच्या कर्जमाफीत कसे बँक बसवली, बँकेला रिझर्व्ह बँकेने मोरॅटोरियम, यांची बँक एवढी चांगली होती तर रिझर्व्ह बँकेने यांच्यावर निर्बंध का आणले होते? निर्बंधातून आत्ता बँक बाहेर आली असेल, बुलढाणा पतसंस्थे म्हणून. यांचा भ्रष्टाचारच होता ना तिथं, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने मोरॅटोरियम लावला होता. आज ना उद्या 100% लोकांनी माहिती घ्यायला म्हणजे ह्यांच्या बँकेवर रिझर्व्ह बँकेने मोरॅटोरियम लावला होता का नाही, मालोजी बँकेने मोरॅटोरियम लावला होता का नाही. आणि मोरॅटोरियम बँक भ्रष्टाचार असल्याशिवाय बँक मोरॅटोरियम लावत नाही. आपापल्या लोकांनी आपापले ठेवीचं त्याचं त्यांनी बघायचं, मला त्याचं काय देणं घेणं नाही. त्याचबरोबर नायगोमवाडी इथे या ठिकाणी आपण MIDC काढायला गेलो. नायगोमवाडीमध्ये माझ्या आणि माझ्या कुटुंबाची मी काय 10-20 एकर कारखान्याची 10-15 एकर जमीन असेल, निश्चितपणे जमीन आहे. पण त्या ठिकाणी माझ्या जमिनीसाठी मी उद्योग काढावा लागतो. मी एवढा तर मी नाही, ज्या ठिकाणी कोट्यावधी रुपये आम्ही स्वतः लोकांच्यासाठी खर्च करतो, 25-30 एकर जमीन MIDC घालवायसाठी MIDC नाही करत. गेलं सातत्याने 15 वर्ष मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय की त्या ठिकाणी पूर्व भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. या ठिकाणी म्हटले तुमचे नीरा देवगरचे खोटे टेंडर काढले, मी दाखवतो नीरा देवगरचे खोटे टेंडर काढले काय काढले. नीरा देवगरचं काम जवळपास संपत आलेलं आहे, जे फलटण तालुक्यात आलेले. पुढचे टेंडर अजून उघडलेले नाही, ते तुम्ही तुमच्या नेत्यांच्या मार्फत ती टेंडर कॅन्सल करावे याच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटला होता. देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यावर निश्चितपणे खुलासा करणार आहेत की कोण आलं फडणवीस नीरा देवगरचे 937 कोटीचे टेंडर कॅन्सल करायला. आणि मला स्वतः अजित पवार साहेब स्वतः म्हणले की मी आणि रामराजे टेंडर कॅन्सल करायला आणि कार्यक्रम रद्द करायला आपला फलटणचा गेलो होतो. अजित पवार खोटं बोलणार नाही. अजितदादा पवारांना तुम्ही विचारा, अजितदादांकडे जाऊन बसले की माझं कसं होणार, तालुक्यातील लोक मला सोडून चालल्यात, नीरा देवगरचं काम बंद पडलं पाहिजे म्हणून हे टेंडर रद्द करण्याकरता ह्यांचा आटापेटा चालला आहे. ज्यावेळेस मी खासदार झालो 15 दिवसात नीरा देवगरचं पाणी वळवलं आणि जेव्हा यांचे सरकार आलं तेव्हा त्यांचे आमदार काय आणि हे दोन्ही आमदार असताना नीरा देवगरचं पाणी परत बारामतीकडे वळवलं होतं. त्यावेळेस ह्यांचा लाचारपणा आणि असणारी सत्तेसाठी असणारी लाचारी फलटण तालुक्याने यांच्या आमदाराची आणि यांची निश्चितपणे त्या ठिकाणी बघून आली होती. मला हे काय नवीन नाही, नीरा देवगरचं पाणी वाचवलं कोणी फलटण तालुक्याला माहिती नाही. नीरा देवगरवरनं नुसतं नीरा देवगर नाही, त्याच्यावर धोंबलपुडी बारमाही करायचं काम कोणी केलं हे सगळं फलटण तालुक्याला माहिती. महिन्यात 1.5 महिन्यामध्ये आता या ठिकाणी धोंबलपुडीचं बारमाही करत संपते. येणाऱ्या दिवाळीपर्यंत धोंबलपुडी ही बारमाही चालू झालेली असेल. हे काम तुम्हाला त्या खात्याचं मंत्री असताना गेले अनेक वर्ष तुम्ही त्या खात्याचं मंत्री होता, पण तुम्ही कुणाच्या तरी जोडे पुसत असल्यामुळं की तुम्हाला धोंबलपुडी बारमाही करायची नव्हती, तुम्हाला नीरा देवगरचं पाणी आणायचं नव्हतं. त्या खात्याचे मंत्री, मी मंत्री पण नव्हतो, मी साधा खासदार होतो, त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना तुम्ही ते दोन्ही प्रकल्प केले नाही, दोन्ही प्रकल्पाचं पाणी आणलं नाही. नीरा देवगरचं पाणी फलटणच्या विषयावर येऊन थांबलं तरी तुम्ही चुकला. नीरा देवगरसाठी वेगळी पत्रकार परिषद घ्यायची असेल, वेगळी पत्रकार परिषद घ्या, मी त्याला उत्तर द्यायला समर्थ आहे. मी पहिलंच उत्तर दिलं, त्याच्यावरच त्यांना धरण कुठे माहिती नाही, किती TMCचं धरण हे रामरायांना माहिती नाही, धरणाला पैसे किती खर्च झाले हे माहिती नाही. एवढंच त्यांचा अज्ञानी माणूस जो ह्या माणसाची अक्कल त्याच्यावरच कळले की हा त्या खात्याचा मंत्री होता का नुसता रबर स्टॅम्प होता की तिकडून बारामतीनं आदेश आले की सही करायची, मग लवासाला जमीन द्यायची झाली की सही करायची. कालवा जोड प्रकल्प करायचा झाला, कालवा जोड प्रकल्पाच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झाला, त्याची कागदपत्र माझ्याकडे आहे. लवासाच्या नावावर जमीन झाली, त्याचं हायकोर्टात प्रकरण पडले, सुप्रीम कोर्टात त्याचं आता त्याच्यावर चालू आहे आणि सुप्रीम कोर्टाने यांना दोषी मानले. पण वेळ त्याला दाखल करण्यासाठी जास्त गेल्यामुळं
त्यांना त्यातून मुक्त करण्यात आले. तर प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. रणजित निंबाळकरला अज्ञान समजू नका, सगळ्या गोष्टीचं त्याची कल्पना आहे. या ठिकाणी त्याच्यानंतर 75 HP मोटर सोनगाव इथे जाऊन बघायची, कुणाची बेकायदेशीर चालू आहे. माझं तर 75 नाही 100 HP असो, मी MSAB कडनं लाईट घेऊन चालू करतो. बिना लाईटची मोटर सोनगाव बंगल्यावर कोणाची चालू आहे त्यांनी बघायचं. आज स्वराज कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सर्वात उच्चांकी दर, जवळपास डायरेक्ट इनडायरेक्ट 5000 लोकांना त्या ठिकाणी आज स्वराज कारखान्यावर रोजगार मिळाला आहे. रस्ते झाले, त्या ठिकाणी बंधारे झाले, त्या गावाची शोभा वाढली, शाळा झाल्या आणि आज तालुक्यामध्ये उच्चांकी दर नाही. ह्यांचा दर किती होता? 800 रुपयाच्या पुढे तर जात नव्हता. स्वराज कारखाना आला त्यापासूनच तालुक्यामध्ये दराची स्पर्धा वाढली आणि जसं 13 नंबरची खोली, खोट्या केसेस, असे खोटं नॅरेटिव्ह कारखान्याच्याबद्दल पण पसरवलं की कारखाना बंद पडणार, डेअरीचा तालुक्याच्या डेअरीचे पैसे देणार. डेअरी यशस्वीपणे चालवली, 20 वर्ष चालवली, लोकांचा रुपये ठेवलेला. साखर कारखाना चालवला, सर्वाधिक लवकर कारखाना लोकांचे पैसे देतो. आज स्टाफला मेडिकल इन्शुरन्सपासून कुटुंबाच्या सगळ्या स्टाफची काळजी आम्ही घेतो. त्याचबरोबर हार्वेस्टिंग, ट्रान्सपोर्ट असो किंवा अन्य असो, या सगळ्या गोष्टी वेळेच्या आत देणारा हा स्वराज कारखाना आहे. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की दालवडी या ठिकाणी किंवा स्वराज कारखान्यामुळं गावं बाधित झाली. त्याच गावामधलं मला सर्वाधिक मताधिक्य मिळालं. माझ्यामुळे जर खराब झालं असतं तर मिळालं असतं का? या उलट गोविंदेरी, कत्तलखाना आणि यांचा श्रीराम सहकारी कारखाना आज नदीसारखं घाण पाणी चालू आहे. मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ दाखवतो. कालचं शूटिंग आहे, उद्याचं नाही. तुम्ही किंवा राष्ट्रीय बातम्या काम बंद होणारे किंवा बंद पडणारे बघा, नीरा देवगरचं काम बंद करण्यामागे इंटरेस्ट कोणाचा आहे? बारामतीकर. मी एका बारामतीकरांच्या बरोबर ते काम करतात ना, त्याच बारामतीकरांना घेऊन ते गेले होते ना टेंडर कॅन्सल करायला. पण इंटरेस्ट कोणाचा आहे? माझा इंटरेस्ट आहे का मी माझा रक्ताचं पाणी करून नीरा देवगरचं पाणी फिल्टरमध्ये आणलं? ज्यांचा इंटरेस्ट आहे तेच बडबड करतात. आता मी खासदार नाही, नीरा देवगरच्या टेंडरचं संरक्षण करायचं काम तुमचं आहे, तुमचा आमदार आहे. 15 वर्षात तुमचा आमदार आणि तुम्ही दोघे आमदार असताना, मंत्री असताना कधी काय केलं नाही. करा संरक्षण तुम्ही टेंडरचं. उठवा आवाज. 2 मंत्री, अर्थ खातं तुमच्याकडे, राष्ट्रवादीकडे, करा संरक्षण. पण असं झालं चालू आहे टेंडर पुढचं निघालेलं जे टेंडर आहे, हे टेंडर जे फलटण तालुक्यात पाणी आणण्याचं रद्द होऊ शकत नाही, कारण त्याचं काम चालू झालेलं आहे. पुढचं टेंडरला अर्थ खात्याकडून त्याला पैशांची तरतूद ह्या बजेटमध्ये न झाल्यामुळे ते टेंडर बंद करण्याच्या संदर्भामधल्या अधिकारी पातळीवर दबावानं चालू आहे. तर त्याच्यासाठी म्हणून तर म्हणतो मला पाडून झालेलं आहे. आता मी खासदार नाही, करा तुम्ही संरक्षण. आणि नसेल सांगा तर आम्ही करतो संरक्षण टेंडरचं. तुम्ही दोघंही आमदार आहात ना तालुक्यातले, तुम्ही सांगा किंवा मी हे 937 कोटीचं टेंडर मी संरक्षण करू शकत नाही, करू शकत असतं सांगा, तुम्हाला सन्मान देऊ आम्ही. अर्थ खात्याने बजेटमध्ये तरतूद न केल्यामुळं ते रिवाईज टेंडर करायच्या संदर्भामध्ये दबाव चालू आहे. आणि अर्थ खात्याने का दिलं नाही याला तुम्ही सगळे जाणकार आहात. अर्थ खात्याने का दिलं नाही? सुप्रियाताईंनी कळवळा घ्यायची काही गरज नाही. आतापर्यंत बेकायदेशीर पाणी त्यांनीच वापरलंय. पुतना मावशी सुप्रियाताईला गेल्या लोकांचं कधी जन्म पडलं. एकाने मारल्यागत करायचं, एकाने रडल्यागत करायचं. फलटण तालुका वेळा नाही. ज्या लोकांनी रेल्वे अडवली, ज्या लोकांनी नीरा देवगरचं पाणी पळवलं, त्या लोकांनी याच्यावर बोलण्याचं काय त्यांना अधिकार नाही. तुम्हाला काय विचारायचं का अजून?